शेतकरी मित्रांनो नमस्कार। शेतकरी मित्रांनो, जेव्हा जेव्हा आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्पादन घेताना आपण वापर करत असतो त्याचे फायदे आपल्याला वापर केल्यानंतर दिसून येतात। तसंच यापूर्वी मी तुम्हाला हा गोट कांद्याचा प्लॉट दाखवलेला होता की मल्चिंग वर लागवड करा म्हणून सल्ला पण दिलेला होता। आज रोजी त्याचा फायदा दिसून येतोय, तो म्हणजे तुम्ही इथं बघा की दोन मल्चिंगच्या मधला जो स्पेस आहे तेथे तण उगून आलेला आहे। आणि जर आपण मल्चिंग पसरलेल्या जागेचा जर विचार केला तर तिथं कोणत्याही प्रकारचं तण नाही, पण मधल्या स्पेस मध्ये तर तण उगून आलेलं आहे। आता याचा फायदा कसा झाला मित्रांनो, आपण परंपरागत पद्धतीने जे तण नियंत्रण करतो, मजुरांच्या सहाय्याने जे तण काढतो, तर ते करत असताना आपल्या गोट कांद्याचा जो कंद आहे त्याला खुरप्याचा धक्का लागून इजा होऊ शकते, किंवा जी पात आहे पातीला धक्का लागून ती पात खाली पडते, म्हणजे पाथीमध्ये तयार होणारं जे अन्न आहे ते कमी प्रमाणात तयार होतं आणि जोमदार वाढ काही प्रमाणात का होईना खुंटते। त्याच्यानंतर दुसरा पर्याय आहे की रासायनिक तणनाशके फवारून तण नियंत्रण करणे। अशा वेळेस काय होतं, जर इतके जोमदार वाढीचे गोट कांद्याची पात असेल तर अशा पातीवर तणनाशक पसरून तेथे थोड्याफार प्रमाणात अन्न तयार करण्यासाठी प्रॉब्लेम्स येतात, शिवाय 4 ते 6 दिवसासाठी या पातीला इजा पोहोचते। त्याच्यामुळे आपलं जोमदार वाढ होणारं जे पीक आहे ती घसरते, त्याच्यामुळे आपल्या उत्पादनात आपल्याला लक्षणीय घट दिसून येते। त्यामुळे तुम्ही मल्चिंग पेपर नक्की वापरला पाहिजे। अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी तुम्ही मला फॉलो करून ठेवा। भेटूया पुन्हा, तोपर्यंत नमस्कार।